येवा कोकण आपलंच असा. चिपळूणचे स्पेशल भोकाचे वडे. आणि आम्हाला कोण विचारत नाही कोणाच्या घरी गेलं. मी घरं बघितली नाही की मस्त वाटतं एकदम. आणि आमची लगबग झाली गाडी ऍडजस्ट करायची. नवीला इथे मजा करायची आहे. या आज्याचा नातवाचा काय चालू आहे बघा. बिलकुल असे काय प्रयत्न करू नका. आणि बाकी बोंबाबोंब काय आहे तर यावर्षी आंबा नाही त्याच्यावर कमेंट करू नका. हापूस खाल्लाय काय आणि काय. गावच्या रानात गावचा आंबा मी सरळ साईडने फोडला. आणि ते नवीन ब्लॉगर तयार होतात हळूहळू. मास्टर आहे तिकडचे कोकणातले. मागे दोघे पण चालतात. आज आमचा शेवटचा दिवस कोकणातला. नमस्कार मंडळी. तर आहे आज आमचा शेवटचा दिवस कोकणातला. म्हणजे आज आता आमचा रिटर्नचा प्रवास सुरू होणार आहे. परतीचा प्रवास. आणि आता सकाळी वाजले 8:30. तुम्ही अगोदर बघितलं असेल सकाळी सकाळी आपण फणस काढले. ते फणस काढून ठेवलेत. ते आपल्याला न्यायचे थोडेफार फणस. आता बघू गाडीत किती काय होतं ते. पण ॲटलिस्ट 2 ते 3 फणस तर आपल्याला पक्का न्यायचे. आणि आता आम्ही चाललो आहोत बुरुंडीत. म्हणजे बोरुंडी म्हणतात ते लोक. इकडे चाललो आहे. आणि तिकडे आम्हाला बघायचे आहेत जांभळं. म्हणजे कोकणचा रानमेवा. काय जांभळं आपल्याकडे पण आहेत गावाला त्याच्यावरती. आणि तेच आपल्याला आता घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय आंबे मिळतात का बघायचं आहे. कैरीवाले आंबे ते मिळतात का बघायचं आहे. ह्या 2 गोष्टी जरा बघायला आम्ही चाललो. आमचे आहेत मास्टर आहे तिकडचे कोकणातले. मागे दोघे पण चालतात ना. एक नंबर आंबा ना. रायत्याक ना. लोणच्याक बा. लोणची आंबा आहे. लोणच्याला 1 नंबर आंबा. आणि आता आम्ही नदीतनं जाणार आहोत. म्हणजे इथे ओढा असतो जेव्हा पाऊस असतो. काल पाऊस पडला आहे रात्री बरं का. 5 वाजता आम्ही उठलेलो आणि तेव्हा पाऊस पडत होता. म्हणजे कोकणात आता हळूहळू पाऊस सुरू झाला आहे. आणि मी तुम्हाला रात्री काजवे दाखवले. आणि त्यानंतर पहाटे पाऊस पडला 5 वाजता. म्हणजे आता पाऊस सुरू होण्याची चिन्ह आलेली आहेत. हे बघा इकडे हे ओढा म्हणा छोटी नदी म्हणा. इथे गणपती विसर्जन असतं. आणि इकडे आंबे बघा. कोण खायला नाही आंबे इकडे. इकडे गणपती विसर्जनाचा डोहा आहे. इकडे वरती ना. हे बघा इथे समोर जागा आहे ना इथे. आता तुम्हाला एकदम सपाट दिसत आहे. हा ओके. चाललोय आंबे काढायला. आपले नवीन ब्लॉगर तयार होतात हळूहळू रामाभाऊ. मस्त बोलले. चाललोय आता आम्ही आंबे काढायला. आणि किती आंबे पडले आहेत बघशाल. तिकडे आंबेच आंबे आहेत. इकडे आंबे खायला कोण नाही. मुंबईला घ्यायला आंबे नाही आहेत. बघा इथे जांभळं आहेत. भरपूर जांभळं आहेत. इकडे भरपूर जांभळं लागली आहेत. पण पहिला आंब्यांचं बघूया आणि मग जांभांकडे येऊया. चला आता. आणि पुढचं वातावरण बघा. हिरवगार. आणि वर बघा कसं धुकं पसरलंय डोंगरावर. 1 नंबर. आणि आत्ता इथून पुढे जो पुढचे 4 महिने कोकण आहे ना तो म्हणजे एक स्वर्ग पण मागे पडेल असा कोकण असतो 4 महिने. आता तर सुरुवात झाली आहे. फक्त सुरुवातीलाच बघा धुकं वगैरे खाली आलं एकदम. हा खालच्या लेवलला आलं आहे. आणि बघा आमच्या सासरे बुवाने आम्हाला आंबा दिला खायला. आणि या उलट्या साईडने खायचा कारण इकडे चीक असतो ना. आणि आंबा मी सरळ साईडने फोडला. आणि चव बघितली आहे मी. 1 नंबर लागतो आंबा. मला गावचं ना लहानपण आठवतं आहे. लहानपणी असेच आम्ही आंबे खायचो असे झाडावरचे काढून. हे बघा किती आंबे आहेत. आणि इथलेच आपल्याला आंबे काढायचे आहेत. बघा वरपर्यंत दिसत आंबा. हे बघा इकडे किती लागले आहेत. बापरे भरपूर आंबे आहेत. आणि इकडे खायला कोण नाही ना. मुंबईला घ्यायला नाही एवढे महाग आहेत. आणि इकडे खायला नाही कारण माणसं महाग आहेत. इकडे माणसंच नाहीत. चला आता हे चढतील झाडावरती आणि आंबे काढतील. तोपर्यंत आपण या आंब्याचा आस्वाद घेऊया. गावच्या रानात गावचा आंबा झाडावरचा पडलेला खायला जी मजा आहे ती तुम्ही हापूसचा 5000 डझनचा आंबा घ्या ती खायला पण नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. उगाच त्याच्यावर कमेंट करू नका हापूस खाल्लाय काय आणि काय वगैरे. पण हे माझं पर्सनल वैयक्तिक मत आहे. बरेच जण याच्याशी सहमत पण असतील. नक्की कमेंट करून सांगा सहमत आहात का याच्याशी. कारण झाडावरचा पडलेला आंबा हापूस असण्याची गरज नाही. अशा उंच झाडावरचा आणि वर चढून काढता आला पाहिजे असा आंबा. 1 नंबर मजा येते खायला. हे बघा कुठे चढलेत ते. आणि चढायला तेवढा जास्त काय सपोर्ट नाही. असं माडावर चढल्यासारखं चढायचं आहे. हे बघा असे वर चाललेत.
आंबे खायला बरे वाटतात, मजा येते, पण काढताना पण तेवढीच मेहनत आहे. असे हे उंच झाडावरच्या. बाकी आत्ताचे काय हाताला येतात आंबे. आणि हे इकडे आंबे आंबे घेऊन येतात शोधून शोधून. रशी आयो रशी कशी येताला हा रशी वर टाकू. टाकून येतली कशी. हे बघा हे आंबे शोधतात. हे आता आम्ही जे आंबे काढायला आलो होतो ते एवढे सगळे आंबे आम्ही काढलेत. बघा हे काढलेत. हे गोणीत पहिली गोणी पलटी केली, मग ही गोणी परत वर पाठवली, आता परत घेतली. एवढे आंबे आहेत ते. भरपूर झाले आंबे. लोणची आंबा आहे आणि असं खायला पण चांगला लागतो आहे. मग तुम्हाला दाखवलं ना तोच आंबा हाच. चला आता हे आंबे घेऊन जायचं घरी. हे जातील घरी, मग जरा आपण जाऊ जांबांकडे थोडंसं. आहे कोपरा तो सुशीलचं. हे मडव, हे सगळे मडवांचे. त्याच्यावरती आम्ही बर तिकडे आमचे आहेत. हे तांबळ आहे, तांबळाची आहे जमीन, लाल माती. पण आता इथे सगळं भातच होतो ना. भात होतो पहिलं, शेंगा बिंगा सगळं पिकवायचे. पण आता फक्त भातावरच असं. भातावरच. आता करू कोण नाही ना. हे तुमच्या आजोबा बिजोबा ना, हम्म. मिलींचे आजोबा ते सुशील एकत्र काढायचे. शेती एकत्र होती ना तेवढी, त्या एकत्र काढायचे करायचे ते नाना वगैरे काय. होय होय. त्यांची एकत्र होती शेती. बैल बिल एकत्रच होते ना. होय पहिले एकत्रच होते. सुनील बिनील बघायचं होय. सुशील आणि हा दुसरा आंबा आहे, चौथीच आहे. आणि खायला मजा येते. तुम्हाला वाटेल कसा खाल्ला आहे मग, एकदम भारी. आंबे झाले. आंबे पाहिजे तेवढे तिथे, खायला तेवढे आंबे आहेत. फक्त तुम्ही यायला पाहिजे इकडे. तुमचं कोणतंही असायला पाहिजे इकडे. यावर्षी जेवढे आंबे भेटले ना तेवढे कधीच नाही. बघा ते सांगतात ह्या वर्षी सगळ्यात जास्त आंबे भेटलेत. आणि बाकी बोंबाबोंब काय आहे तर ह्या वर्षी आंबा नाही मार्केटमध्ये, आंबा कमी आहे. पण इकडे एवढे आंबे आहेत ना गावाला, भरमसाठ आंबे आहेत. सगळे व्यापारी लोक आपल्याला फसवतात, आंबे नाही आंबे नाही. आंबे भरपूर आहेत यावर्षी. आता संपला सीझन, आता काय पाऊस पडला ना. पण हे आपले गावठी आंबे कधी खा, ह्याचा काय हिशोब नाही. हापूसचा सीझन आता उतरणार. पाऊस पडला आहे रात्री, आता हळूहळू चालूच झाला आहे. पण ह्याचा सीझन कधी काय संपत नाही. एक नंबर लागतो आंबा, मजा आली. मी तर मजा घेतो आहे, तुम्ही आता बघून फक्त मजा घ्या. बाकी काय तुम्ही करू नाही शकत आहे. आणि लाईक करा व्हिडिओला. आपण एवढी मेहनत करतो आहे, मेहनत म्हणजे मजा पण करतो आहे, सोबत आंबे काढायची मेहनत पण केली आहे. आता जांभळं काढायला आलं आहे. जांभळीची झाडाची इथे जांभळी झाड आलं आहे. हे बघा इकडे जांभळीचं झाड आहे आणि जांभळं इथे भरपूर आहे. घेऊन जातो. हां चालेल चालेल. बघा अशी रशी बांधून चाललेत ते. इथं मस्तपैकी वरती तर जांभळं काढतील ते. इथे जवळच केवढी जांभळं आहे. हे बघा हे जांभळं. आणि पडतात ना, कोण नाही ते घ्यायला काढायला काय करायला. हो आता कसं इकडे कोकणात आहे ना, असेच गर्द झाडी असते, त्याच्यामध्येच ही झाडं असतात, जांभळाची म्हणा आंब्याची म्हणा. त्यामुळे तुम्ही जर माहितीतले नाही ना इकडचे, बिलकुल असे काय प्रयत्न करू नका. यांना सर्व नॉलेज आहे म्हणून ते करतायत. अनोळखी म्हणजे आमच्यासारखा माणूस प्रयत्न पण करणार नाही इकडे, करूही नाही त्याने. कारण आपल्या देशावर अशी झाडं असतात ना तशी इथे नाही. इथे कम्प्लीट वेगळं आहे वातावरण. इथे एवढी गर्द झाडी आहे, त्याच्यामध्येच अशी झाडं. चला आता रामभाऊ चाललेत वरती. रामाभाऊ, राम नाही रामाभाऊ. तुमचं पूर्ण नाव रामच हो. बघा रामदास माडकर. रामदास नाव आहे यांचं, मग त्यांना सगळे रामा रामा म्हणतात. आणि ते चालत आता वर जांभळं काढायला. या आज्याचा नातवाचा काय चालू आहे बघा. दोघे नुसते आंबे खातात दोघे पण एकाच वयाचे झालेत एकदम. जवळजवळ 7-8 आंबे खाल्ले असतील सकाळपासून पप्पांनी. आणि आंबा एवढा पडला सांगतो ना आयुष. किती पडला आयुष? आणि ते सांगतात काय माहिती आहे काय, ह्या वर्षी एवढा आंबा आहे ना की एवढी वर्ष आम्ही बघितलंच नाही एवढा आंबा यावर्षी. आणि मुंबईला काय सांगतात, आंबेच नाही यावर्षी. पाहिजे तेवढे आंबे आहेत तुम्हाला, मजा करा ऐश करा. आणि बघा आपण मस्त खात खात फिरतोय आंबा. आणि तो वर ते जांभळं काढतायत. तर आमची जांभळं बिंबळं काढून झालेली आहेत, एवढी आहेत. पण ते तिकडे पण पिशवी आहे एक, ती बघा ती. आणि मुंगळे बिंगळे भरपूर होते त्याच्यावर, लहान मुंगळे.
आणि जांभळं काढण्यात आमका मदत केली आहे त्या यांनी. चला त्या जांभळीवर नाहीत ना, त्या जांभळीवर नाही, जांभळच नाही. चार दिसतात आहे हां पडली आहे ती काल. हो जांभळं गळली, जांभळा सीझन संपला. संपला सीझन. हो आम्ही सीझन संपा गेलो ना. चार आहेत. हे बघा हा इथे आहेत. बघा हे बघा आहे. आयुष्य कोणती काढली काढली बघा, आहे हो. भरपूर आहे. ही बघा इथे, ही बघा. मध्ये मध्ये आहेत. ही बघा इकडे, इकडे आहेत. इकडे पण आहेत भरपूर जांभळं आहेत. हे बघा भरपूर आहेत, खालीच आहेत. तयारी झाली आहे सगळ्यांची ठाण्याला जायची. साची इकडे काहीतरी खाते वाटतं. स्नोवीला जायचं नाही आहे, स्नोवीला इथे मजा करायची आहे. साची आणि इकडे आमची एक गाडी निघाली आहे, पण साची काय त्यांच्या गाडीतनं जात नाही वाटतं. आमच्या गाडीतनं येते वाटतं साची. हां चला हे बघा, ही एक गाडी आमची चालली आहे पुढे. गाडीत सामान ऍडजस्टमेंट करायची तयारी चालू आहे. गाडी ओव्हरलोडेड आहे आमची इकडची पहिली गाडी. आणि आमची लगबग झाली गाडी ऍडजस्ट करायची. तर आंबे तेवढे आहेत, त्याच्यात जांभळं आहेत, फणस आहेत, पण हे सगळे द्यायचे आहेत आम्हाला. इकडे आम्हाला एक चिपळूणला द्यायचं आता आमचा हॉल्ट आहे मध्ये. तर तुम्हाला कळेल कुठे हॉल्ट आहे ते. हा आपले गाडीवाली आपली बहीण आहे, तिने स्पेशल सांगितलं होतं आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. असं ठेवू का? तर तो आम्ही आणणार, घेऊन चाललो आहे. आणि हा एक आहे मोठावाला. आता कसा निघणार आहे तो माहीत नाही, याची गॅरंटी नाही कसा निघणार आहे. कापा बरका माहीत नाही, जसा निघेल तसा खाणार आहे. आणि हे दोन आम्ही आता ठाण्याला घेऊन जाणार म्हणजे आमच्यासाठी. पायाजवळ ठेवते. हां चालेल, ठेव पायाजवळ ठेव. असं हळूहळू ॲडजस्टमेंट झालेली आहे. आता सगळ्यांना बाय बाय करायची वेळ आलेली आहे. सामान वगैरे गाडीत गेलं आणि आमची पहिली गाडी अजून इकडे उभी आहे. त्यांची तयारीला वेळ लागणार आहे जरासं. बाकी आमचे सगळे मंडळी निघालेले आहेत. आयुष आर्या आता बाय बाय सासूबाई, बाय बाय. ओ सासू बुवा बाय बाय. चांगला पाहुणचार केला, 4-5 दिवस मजा आली कोकणात फिरून. येवा कोकण आपलंच असा, आपलंच असा, टेन्शन नाही. कधी पण येवा. 5-6 दिवस मस्त मजा केली. मंगळवारपासून आम्ही इथे आहोत. मंगळवार, आज रविवार आला, 6वा दिवस आहे. पण वाटत नाही 6वा दिवस आहे असा. बघू आता परत कधी योग येतो आपलं रिटर्न येण्याचा. 3 वर्षांनी आलो आहे मी. आता मध्ये येऊन गेलेले आहे डिसेंबर महिन्यामध्ये. चला आता निघूया आणि आपला परतीचा प्रवास सुरू करूया. आणि बराच ड्राईव्ह करून म्हणजे आता आपण कणकवलीवरून निघालो. त्यांना कुठेही हॉल्ट घेतला नाही आपण. CNG एकदा भरला, पण कुठेही व्हिडिओ वगैरे बनवला नाही. कारण जाताना तुम्ही बघितलेलंच आहे, रोड सनसनीत आहे एकदम. लांजापासून तर पुढे तर एकदम भारीच आहे. लांजानंतर थोडे थोडे पॅचेस आहेत डायव्हर्जनचे. तर तुम्हाला ऑलरेडी अपडेट दिलेली मी आपल्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्येच. त्यामुळे परत तेच दाखवण्यात काय मजा नाही. बाकी कोकण भारीच आहे, कधी पण या. आता उन्हाळ्यातलं कोकण तुम्ही बघितलंच आणि पावसाळ्यात पण कधीतरी आपण एक्सप्लोर करू. पण आता मी आलो आहे एक चिपळूणमधलं आहे की सावर्ड्यामधलं मी विचारतो. कोंडे गाव आहे आणि तिकडे आलो आहे. आणि तिकडे जेव्हा आपण जात होतो ना, मग आपल्या गावी चाललो होतो, तेव्हा जो रात्री हॉल्ट घेतला होता ना, श्रद्धा अक्षताची मैत्रीण, तिच्या आईच्या घरी आपण आलो आहे. आता ऑन द वेच आहे आणि तिने आपल्याला स्पेशल जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे. आणि ते जेवणात काय आहे ते मी तुम्हाला सांगतोच, पण पहिलं चला घरी जाऊया. आता ते म्हणतील पाहुणे बाहेरच राहिले. आणि इकडे बघा ना, अशी जुनी घरं बघितली नाही की मस्त वाटतं, एकदम एक नंबर वाटतं. बघा अशी उतरत्या काय म्हणतात ते कौलांची, चिऱ्याचे दगड. आणि इकडे सगळी घरं तशीच दिसत आहेत मला. आणि ह्यांचं घर बघा इथे एवढं मोठं आहे, बंगला आहे, बंगला मोठा. उन्हाळ्यात बेस्ट काम पेप्सी खाणे चालू आहे. आणि हे हिचं माहेर आहे श्रद्धाचं. हिच्या आईकडे आपण आलो आहोत. चला आता स्पेशल आमंत्रण दिलेलं आहे आपल्याला. बघा छोटी पेप्सी कोला एकटी खाते, मला देत नाही. नाव काय तुझं? माहिरा. आणि आम्हाला कोण विचारत नाही कोणाच्या घरी गेल्यावर. पहिलं अट्रॅक्शन असतं आमची स्नोवी, सगळे तिलाच विचारतात. आणि तुम्ही आई ना श्रद्धाच्या, बघा श्रद्धाच्या आई, मामा, हां हे बघा इच्छे भाऊ. आणि आता स्पेशल आपण ह्याच्यासाठी आलो तिकडे, म्हणजे स्पेशल मेजवानी आपली ही आहे, चिपळूणचे स्पेशल बोकाचे वडे. आणि हे आहे चिकन. चिकन वडे खायचे आहेत आपल्याला, एन्जॉय करायचं आहे. आपण आपल्याकडे गावाकडे खातो ते वेगळे वडे असतात, म्हणजे हेच वडे असतात ना आपल्याकडे पण. हां होल नसतो मध्ये. हां मग त्याला बोकाचे वडे म्हणतात. आणि आपल्याकडचे असं ते कोंबडी वडे फक्त आहेत, दोन्ही सेमच कोंबडी वडेच आहे, पीठ वगैरे सगळं सारखंच. आणि आयुषला एवढी भूक लागली की त्याने सुरुवात केलेली आहे ऑलरेडी नॉनस्टॉप. चला जेवून घेऊया मस्तपैकी.
आणि श्रद्धाने बनवलंय म्हणजे काय? माझ्या भाऊजाईने बनवली. भाऊजाने बनवलंय. कोबीची कोशिंबीर. ओके. पण ते अक्षता कसं झालंय? एकदम छान. आयुष मेन आहे. आयुष काय रे? मस्त झालंय. चला आता सर्व आलंय जेवणामध्ये आणि पटपट आपण जेवून घेऊया. 4:30 वाजले संध्याकाळचे. आणि मस्त असा आमचा पाहुणचार वगैरे झालेला आहे. जवळजवळ 1 तास आम्ही इथे जेवून वगैरे रेस्ट केला, थोडं बसलो म्हणजे गप्पा मारल्या अक्षताने. आणि आता आम्ही निघालो आहे. आणि कोंबडी वडे 1 नंबर, स्पेशली चिकनचा रस्सा आला आहे, भारी होता एकदम, 1 नंबर रस्सा केलेला होता. आणि चला आता निघायची वेळ आहे. 5:45 वाजले, 6 वाजेपर्यंत निघू. 10-15 मिनिटं लागतील अजून सगळं सामान देईपर्यंत. आणि हळूहळू आता आपण घराचा रस्ता पकडूया. तरी मला वाटतं 12 वाजेपर्यंत आपण पोचू घरी. आता ही श्रद्धा चांगला छान पाहुणचार केला आहे. आणि तिच्यापेक्षा तिच्या आईने चांगला पाहुणचार केला आहे. मस्त चिकन रस्सा खायला दिलेला आहे आणि सोबत वडे, चिपळूणचे स्पेशल वडे. चला आता ह्यांना बाय बाय करूया आणि आपण निघूया.